हॅलो डिअर ब्युटिफुल सोल्स. तर बघूया, 2 पाईल सिलेक्ट करा. पाईल एकच सिलेक्ट करा. 2 पाईल होते. पाईल नंबर 1, पाईल नंबर 1 इज 55, पाईल नंबर 2 इज 33. ओके. सो पाईल नंबर 1 55 साठी बघू काय मेसेज आहे. पाईल नंबर 1 55 2 कार्ड. ओके. आणि पाईल नंबर 33, पाईल नंबर 33 साठी. ओके. So pile number 1, seek a spiritual growth and enlightenment, develop your inner potential, practice सिद्धी मंत्र. ओके. तर मा सिद्धिदात्रीचा तुमच्यासाठी मेसेज आहे की तुमचं जे मे बी तुम्ही आध्यात्मिक असाल तर तुम्हाला स्पिरिच्युअल ग्रोथकडे वळायचे आहे. थोडेसे धार्मिक पुस्तकं वाचायचे आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला तुमचं पोटेन्शियल कळेल की तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुम्ही कशामध्ये बेस्ट आहात किंवा तुमचा सोल पर्पज काय तुम्हाला कळेल. आणि दुसरा मेसेज तुमच्यासाठी आहे की चेंज इज अ इम्परेटिव्ह, एम्ब्रेस द चेंज अँड ट्रान्सफॉर्मेशन, अडॅप्ट टू अनएक्सपेक्टेड शिफ्ट. कधी कधी रेजिस्ट करतो आपण चेंजला. कधी कधी गोष्टी मनासारख्या होत नाही तर आपल्याला भीती वाटते, कारण ज्या गोष्टी आपल्याला सर्टन आहेत, ज्या माहितीत आपल्याला त्या गोष्टींचा आपल्याला एक्सपिरियन्स असतो, त्यामुळे आपण घाबरत नाही. बट ज्या गोष्टी अनसर्टन असतात त्यांची ऑफकोर्स भीती वाटते. सो चेंज ॲक्सेप्ट करायचा. आणि दुसरी गोष्ट, प्रेझेंटमध्ये राहायचं आणि जे काही होईल ते तुमच्या चांगल्यासाठी होईल असा विचार करायचा. आणि नवीन चेंज येतोय म्हणजे काहीतरी छान एक्सपिरियन्स येणार, नवीन एक्सपिरियन्स येणार. त्याच्यामुळे त्याला एक छान वेने बघा त्याच्याकडे, त्याला असं रेजिस्ट नका करू. ओके. आणि येस, आणि जे ट्रान्सफॉर्मेशन होईल ते तुमच्या चांगल्यासाठी होईल. तर पाईल नंबर 2 साठी, पाईल नंबर 2 म्हणजे 33 साठी आहे सरस्वती मातांचा मेसेज तुमच्यासाठी आहे. सीक स्पिरिच्युअल नॉलेज अँड विजडम, एंगेज इन अ लाईफ लॉंग लर्निंग, परफॉर्म सरस्वती. ओके. तर तुम्हाला तुमच्यासाठी सेम आहे. पाईल नंबर 1 आणि पाईल नंबर 2चा मेसेज सेम आहे की तुम्हाला जे धार्मिक पुस्तकं वाचायचे, आध्यात्मिक प्रगती तुम्हाला करायची आहे, जेणेकरून तुम्हाला पण तुमचं म्हणजे हे कळेल की लाईफमध्ये चेंजेस का होतात किंवा काही गोष्टी का होतात. जेवढं तुम्ही धार्मिक पुस्तके वाचाल, जेवढं तुम्ही नॉलेज गेन कराल, तेवढं तुम्हाला क्लॅरिटी येईल स्वतःबद्दलही आणि युनिवर्सबद्दलही. आणि दुसरा मेसेज आहे, ट्रान्सफॉर्म युअर निगेटिव्ह एनर्जी इंटू पॉझिटिव्ह ॲक्शन अँड प्युरिफाय युअर इंटेन्शन्स. ओके. जे तुमचे निगेटिव्ह एनर्जी म्हणजे काय, आपले षडरिपू असतात. षडरिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर. ओके. हे असतात, हे आपल्यावर हावी होतात, ते आपल्याला कंट्रोल करायला लागतात. सो त्यांना चांगल्या वेमध्ये ट्रान्सफॉर्म करायचं आहे, ॲक्शनमध्ये, पॉझिटिव्ह ॲक्शनमध्ये. कधी कधी आपल्याला राग येतो ना, राग म्हणजे काय, फायर एनर्जी. ती एनर्जी आपल्याला आपल्या कामामध्ये लावायची, जेणेकरून त्याला आपण एक पाथ देऊ, म्हणजे एक डायरेक्शन देऊ, जेणेकरून राग म्हणजे काय, ती पण एनर्जी आहे आणि कामात पण आपल्याला एनर्जी लागते. सो जेव्हाही राग वगैरे येईल, जेव्हाही काय तुम्हाला खूप म्हणजे एनर्जीज, म्हणजे ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात त्या आपल्याला हवी होती, तेव्हा आपलं फोकस कुठंतरी दुसऱ्या म्हणजे चांगल्या गोष्टीकडे वळवायचा, जेणेकरून आपण डिस्ट्रॅक्ट होऊ चांगल्या गोष्टींकडे. ओके. आणि इंटेन्शन प्युरिफाय करायचे, इंटेन्शन चेक करायचे की आपले इंटेन्शन कसे आहेत, स्वतःसाठीही आणि इतरांसाठीही. सो थँक्यू. तुम्हाला जर रीडिंग रेझोनेट झाली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा. थँक्यू.